सुद्धा माझे पती कुठल्याही प्रकारच्या राजकारणात नाहीत. ते मित्र म्हणजे जे पूर्ण ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे इंडस्ट्रीजचं त्याला ऍडवायझर म्हणून आहेत. त्याच्या व्यतिरिक्त त्यांचा कुठलाही रोल ना सरकारमध्ये ना ऑपरेशन्स मध्ये आणि म्हणजे सगळ्यांपासूनच ते अतिशय लांब असतात आणि लांब राहणार. उपयोग मी कधी करणार पण नाही. आतापर्यंत मी जेवढे लढे दिले त्याच्यात सुद्धा कधीही त्यांचा सहभाग नव्हता. पण त्यांना माझ्याबद्दल अभिमान होता आणि आज मला त्यांच्याबद्दल आजच नाही आधीपासून, कारण ते आधी जवळजवळ 1993 पासून डायरेक्टर आहे त्यांच्या कंपनीचे. आधी ते जार्डिन फ्लेमिंग नावाच्या कंपनीत होते, HSBC मध्ये होते, MK ग्लोबल, आणि आता GM फायनान्शियल्सचे ते MD अँड ग्लोबल हेड आहेत. तर मला असं वाटतं प्रत्येक स्त्रीला तिच्या नवऱ्याबद्दल नक्कीच अभिमान आहे, जो मलाही आहे. मला हे महाराष्ट्र पुढे मांडायचंय आणि एवढंच नाही तर मुद्दाम दाखवायचंय की शुक्रवारी हे अनिशनी फेसबुकवर टाकलं, हेच शुक्रवारी मी देखील फेसबुकवर टाकलं. पियुष गोयलच्या ऑफिसनी हे ट्विट केलं होतं, आम्ही नव्हतं केलं. पियुष गोयलच्या ऑफिसने हे ट्विट आणि हा फोटोग्राफ ट्विट केला होता 1 जुलैला. त्यांच्या कंपनीनी GM फायनान्शियलनी हा ट्विट तेव्हाच्या तेव्हा जुलै महिन्यात केला होता. हे त्यांना आलेलं फिक्कीचं अपॉइंटमेंट लेटर जे जुलै महिन्यातलं आहे आणि हे त्याच्यानंतर आलेलं मित्राचं अपॉइंटमेंट लेटर हे ऑगस्ट मधलं आहे. पण आता त्यांची नियुक्ती शुक्रवारी जी झाली ती मित्रांनी त्यांच्या याच्यावर शेअर केलं आणि त्यानंतर ते आम्ही फेसबुकवर टाकलं आणि आता सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. तर मला असं वाटतं जसं आतापर्यंत मी माझा लढा देतेय तर देशाला बरं करण्याचा आणि पुढे नेण्याचा लढा आता माझे पती त्यांच्या परीने फायनान्शियल अँगलनी देतील. आणि पुन्हा एकदा स्पष्ट करते, याच्यात एक नया पैसा मला, माझ्या कुटुंबाला, माझ्या पतीला कोणालाही मिळणार नाही. तर कुठल्याही प्रकारचा गैरसमज, कारण निखिल वागळे लोक पण त्यांनी आता ट्विटरवर विचारलं की अंजली दमाने याचा खुलासा करतील का. हो, अगदी आनंदाने करेन, छाती ठोकपणे करेन, अभिमानाने करेन. त्याचा कितीही प्रयत्न केला तरी सगळ्या लोकांना माहिती आहे मी काय व्यक्ती आहे आणि माझा लढा काय आहे. आणि आज जे पद, जे सो कॉल्ड ऍडवायझरी कपॅसिटी मध्ये त्यांची नियुक्ती केली आहे ती फिकी मध्ये ते मेंबर आहे आणि मित्रामध्ये ते ऍडवायझर आहे. एवढंच त्यांची कपॅसिटी आहे. त्या व्यतिरिक्त जसं मी पुन्हा तेच सांगते, ना त्यांना कुठलं रेम्युनरेशन आहे, ना कुठली सॅलरी आहे, ना कुठले पर्क्स आहे. की रोहित पवारांनी ट्विट केलंय पण ते खोचक ट्विट आहे. पण ते मी आता ट्विट जेव्हा पूर्ण वाचलं, मला ते कुठे जरी त्यांनी करण्याचा प्रयत्न केला असेल पण त्याच्यातला मजकूर अतिशय योग्य आहे आणि तोच खरा मजकूर आहे की त्यांनी मानद सल्लागार म्हणून मित्रावर त्या आहेत. आणि एवढंच नाही तर जसं मी सामाजिक कार्य करते तसं ते देखील फायनान्शियल अँगलनी देशाला पुढे नेण्याचं काम करतील. हे जे त्यांनी म्हटलंय अतिशय योग्य म्हटलंय, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. परत मी तेच म्हणतेय की ते मित्र नावाच्या संघटनेचे जी बॉडी बनवली आहे सरकारनी, त्याला ते ऍडवायझर म्हणून काम करणार आहे. आणि माझा जो लढा आहे, अँटी करप्शन जो लढा आहे, भ्रष्टाचाराविरोधातला जो लढा आहे, तो तसाच्या तसा राहणार. मी तसाच्या तसं सरकार विरुद्ध पण तितक्या जोमाने लढत राहणार. जिथे चुकीचं होतं तिथे आम्ही लढणार, जिथे चुकीचं नाही होत, चांगलं होतं, त्याचा आम्ही नेहमीच प्रशंसक आहोत.